कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, फायनली तुझी आंघोळ झाली। किती वेळ लावतोस रे तू आंघोळीला? आंघोळीचं करता येतं ना। तुझ्या बाबासारखं चाळीशी। मी काय आळशीपणा केला का? अरे बाबा, मा किती लोक उठते, मग मा होते ना आपल्याला व्यायामाला। हो मग झालं ना पण आळशी। हो बर बर बर, बाज झालं। तुझी शाळेची तयारी झाली का सगळी? हो बाबा। बर बाबा, आज आम्ही निसर्गाच्या अभ्यासासाठी बाहेर जाणार आहोत। तुम्ही बाहेर जाणार आहे ना, आम्हाला माहिती पण नाही। अरे बाबा, टीचरने मला सांगितले ना। हो, सांगितलंय मला टीचरने। अर्जुन, अरे इथे जवळच एक गाव आहे, तिथे रेशीम किड्यापासून रेशीम कसं बनवलं जाईल ना, हे दाखवण्यासाठी या सगळ्या पोरांना घेऊन चालले। तिथला एक प्रगतशील शेतकरी आहे, त्यांनी एक संकल्प मांडलाय, तो बघायला घेऊन चाललेत सगळ्यांना। मा, नक्की ते काय असतं ग? हे असंच तुमच्यामध्ये कुतूहल जागं व्हावं ना, म्हणून तुम्हाला घेऊन चाललेत। अरे एक रेशीम नावाचा किडा असतो, त्या किड्यापासून रेशीम धागा बनवतात, जो आपण वापरतो। तो धागा कसा बनवतात ना, हे दाखवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना घेऊन चाललेत तिकडे। काय? मा, लवकर बघायचंय, मग लवकर आवर, लवकर। बर बर, बॅग भरली का तुझी? हो नाही बाबा, त्या बाबतीत पण दोघं आळशी। मी भरतोय बॅग तुझी बाळा। हा की बाबा, मा मी आज बाहेर जाणार आहे, मग मला काहीतरी स्पेशल मिळेल का खायला? स्पेशल म्हणजे? आलूवडी आणि फेरणी आणि मेथीची भाजी मिळेल का मला? ए, असं मिळेल का म्हणून काय विचारतोयस? तू सांग की तुला काय पाहिजे, सगळं मिळेल तुला। नाही, पण कामातून वेळ मिळेल का नाही हे तर विचारलं पाहिजे, आहे का नाही अमोल? नाही, मला माहितीये की मला नक्की देईल। नक्की देणार तुला, आणि तुला एकट्याला नाही, तुझ्या सगळ्या मित्रांना देणार। बोल, कोण कोण किती जण आहेत? खरंच मा? अरे मग खरंच, तुझ्या सगळ्या फ्रेंड साठी मी डब्बा देईन। थँक्यू मा, तू जगातली सगळ्यात बेस्ट 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 आहे। बापरे बरं, तुमचं चालू द्या, मी आहे खाली आवडते। ए बर, बॅग भरून झाली, अजून काय टाकायचं काय मध्ये? बाबा, एक बुक राहिली। कुठे आहे ती? थांब, आणतो मी। विनायकराव, माणूस एकदा वासनेच्या आहारी गेला ना की त्याला नाव, नाती, ठिकाण काय सुद्धा कळत नाही बघा। अहो बापू, काय झालं? काय नाही हो, पेपरातली बातमी वाचत होतो बलात्काराची। खरंच विनायकराव, सामान्य माणूस याच्यावर काहीच करू शकत नाही, हीच खरं आहे ना? हा बापू, पण ही जी काही घडते ना, ती लई वाईट आहे बघा। अहो, घरातल्या स्त्रीला आपण लक्ष्मी म्हणतो, विद्येला सरस्वती मानतो, आणि आपल्या देशातली स्त्री जर का सुरक्षित नसेल ना, तर भारत मातेला माता तरी कसं म्हणायचं बापू? मला तर अशा लोकांबद्दल लय राग आहे बापू। इथल्या स्त्रीनं सक्षम होणं लय गरजेचं आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।